लोकसभा निवडणूक निकालात महायुतीला मोठं अपयश आल्याने ती जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेत पदत्याग करण्याची भूमिका घेतल्याने प्रचंड खळबळ आहे। दरम्यान अवघी एक जागा जिंकल्याने आता फडणवीस यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। आता लोकसभा निकालाने राज्यातील समीकरणे बदलली आहेत। मोठ्या यशाची अपेक्षा असताना पदरात पराभव आल्याने महायुतीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे। महाविकास आघाडीने मारलेली मुसंडी ही महायुतीसाठी धक्कादायक आहे। राज्यातील अंडरकरंट दुर्लक्षित केल्याने हा फटका बसल्याची चर्चा रंगली आहे। देशात वेगाने घडामोडी घडतायत। केंद्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्यानंतर महायुतीतील नेते खासदार दिल्लीकडे कूच करणार आहेत, पण त्यापूर्वी मुंबईत बैठकांमागून बैठकांचं सत्र सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची काल अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली। महायुतीला राज्यात मिळालेलं अपयश आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा झालेला पराभव यावर बैठकीत चर्चा झाली। महाविकास आघाडीला मिळालेलं यश यामुळे अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे। शरद पवार गटाकडून काही आमदारांना सातत्याने बोलले जात आहे। अनेक आमदार संपर्कात किंवा आमदार परत येऊ शकतात असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे। महायुतीला मिळालेले अपयश यामुळे आमदारांना एकसंध ठेवणे अजित पवार यांच्या समोर मोठे आव्हान असेल। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक बोलावली। काल दुपारी 1 वाजता सर्व खासदारांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक झाली। रात्री मुख्यमंत्री सर्व खासदारांसोबत दिल्लीला गेले। दिल्लीत सरकार स्थापनेच्या वेळी ते प्रत्यक्ष हजर असतील। विजयानंतर खासदारांची वर्षा बंगल्यावर पहिली बैठक झाली। त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं। केंद्रात 2 मंत्रिपदे आणि 1 केंद्रीय राज्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खासदार प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे हे मंत्रिपदाच्या रेसमध्ये असल्याचं समजतं।